विस्कटलेले केस, अंगावर राख, वाढलेली नखं, जटाधारी अघोरी असे अनेक व्हिडिओज तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाच्या फीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दिसत असतील। त्याचं मुख्य कारण म्हणजे अर्थात 2025चा महाकुंभ मेळा। 13 जानेवारीपासून हा महाकुंभ मेळा सुरू झाला आहे। कोटींच्या घरात भाविक या महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाले आहेत। सर्वत्र या महाकुंभ मेळ्याची चर्चा आहे। मात्र यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहेत ते हे अघोरी साधू। अर्थात त्याचं मुख्य कारणही तेच आहे, कारण त्यांचा वेश, त्यांच्या आगमनाची पद्धत, त्यांचा आविर्भाव हे सगळं अगदी लक्षवेधी ठरत आहे। आणि याच निमित्ताने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे अघोरी साधू नेमके कोण आहेत, महाकुंभ मेळ्यातील त्यांचा सहभाग याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रसिद्धा कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। भारतीय सांस्कृतिक इतिहासात अनेक रहस्यमय परंपरा आहेत। यामध्येच अघोरी पंथाचा देखील समावेश होतो। अघोरी हे या देशातील सर्वात रहस्यमय आणि आध्यात्मिक पंथांपैकी एक आहे। अघोरी हा शैव संप्रदायातील संन्यासी साधूंचा एक पंथ आहे। त्यांच्या अनोख्या आणि असामान्य प्रथांसाठी ते ओळखले जातात। यामध्ये स्मशानभूमीत वास्तव्य करणं, आपल्या शरीरावर राखेचं लेपन करणं, मानवी कवट्या पात्र म्हणून वापरणं, मांस खाणं यांचा समावेश होतो। या प्रथांचा उद्देश शुद्धता, अशुद्धता, जीवन मृत्यू, चांगलं वाईट यांच्यातील सीमारेषा ओलांडणं हा आहे। त्यांच्या प्रथा, विश्वास आणि जीवनशैली आकर्षण आणि भीती यांचं मिश्रण निर्माण करतात। अघोरी हे त्यांच्या आगळ्या वेगळ्या विधींसाठी ओळखले जातात आणि याच विधी समाजाच्या पारंपरिक नियमांना आव्हान देतात। अघोरी हा शब्द संस्कृतमधील अघोर या शब्दावरून घेण्यात आला आहे। अघोर म्हणजे निर्भय नसलेला, ज्याला कसलाही घोर नाही। अघोर हा पंथ अवघड, अवदर, सरभंग आणि अवधूत अशा नावांनी देखील ओळखला जातो। अघोरींच्या काही सिद्धांतांचा संबंध हा नाथपंथाशी देखील जोडला जातो। अघोरी हे अद्वैतवादी दृष्टिकोनाचं पालन करतात। त्यांचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीचा आत्मा शिव आहे, जे ब्रह्माचं सर्वोच्च स्वरूप आहे। कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात अघोरी साधूंचा सहभाग असतो। त्यांचा विश्वास आहे की या कुंभमेळ्यात नद्यांचा संगम हा प्रचंड आध्यात्मिक शक्तीचा स्रोत आहे। त्यामुळे या पर्व काळात या पवित्र जलांमध्ये स्नान करून पापं धुतली जातात आणि त्यांना जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळू शकते, असा त्यांचा विश्वास आहे। तर ही होती अघोरी साधूंबद्दलची माहिती। याबद्दलचा संपूर्ण लेख जर तुम्हाला वाचायचा असेल तर लोकसत्ताच्या डिजिटलवरती याचा संपूर्ण लेख उपलब्ध आहे। विश्लेषणमध्ये जाऊन तुम्ही हा लेख वाचू शकता। राज्यातील तसंच देशातील इतर घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।